महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी आहे। विरारमध्ये पैसे वाटल्याचा आरोप विनोद तावडेंवर करण्यात आला। विरार पूर्वच्या विमानता हॉटेलमध्ये बवियाच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना घेरले। तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करण्यात आला। यावेळी त्यांच्याकडे डायरी, पैशांचं पाकीट सापडल्याचा आरोप बवियाच्या कार्यकर्त्यांनी केला। दोन्ही कार्यकर्ते आमनेसामने आल्यानं राडा झाला। हितेंद्र ठाकूरांनी तावडेंवर गंभीर आरोप केले। विनोद तावडे, राजन नाईक हे बॅगेत 5 कोटी रुपये घेऊन आले आणि त्यांच्या डायरीमध्ये 5 कोटी रुपयांची नोंद असल्याचा आरोप ठाकूरांनी केला। विरारमधील विमानता हॉटेलमध्ये तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप बवियानं केला। मात्र तावडेंनी पैसे वाटपाचे आरोप फेटाळले। ही दोन दृश्य, नोटांचं बंडल सापडलं आणि एक डायरी सापडली आहे। विनोद तावडे भाजपचे राष्ट्रीय महासचिव आहेत आणि त्यांनाच पैसे वाटपाच्या आरोपांवरून घेरण्यात आलं होतं। विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बवियानं आरोप केलाय। विरारमध्ये विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा आरोप। विरार पूर्वमधल्या विमानता हॉटेलमध्ये राडा। बविया कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना घेरलं। भाजप बवियामध्ये पैसे वाटपावरून राडा झाल्याचं पाहायला मिळालं। विनोद तावडेंनी पैसे वाटपाचे आरोप मात्र फेटाळले।